आणि स्पेशल म्हणजे आज अमावस्येची रात्र आहे हो, बेकार काला कुट्ट शनिवारची काली रात अमावस्येची. ती पापलेट वाली आली या टोप घेऊन. मला पेशी नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष आपलं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विषय असा आहे की आज आम्ही सगळे मित्र मिळून चालू आहे कॅम्पिंगसाठी. पहिल्यांदाच प्लॅन केला आहे कॅम्पिंगसाठी, तर बघूया कसा होतो तो. आम्ही एक लोकेशन निवडले जी खूप सुंदर आहे, खूप छान भारी आहे लोकेशन. तर तिथली आम्ही लोकेशन निवडली. आता झाला आहे टाईम सनसेटचाच, मग तिथं आज आम्ही जातो आणि बाकीची तयारी पण करायची आहे. मित्र वगैरे जमलेत, तर तुम्ही कंटिन्यू राहा. मी तुम्हाला नंतरची लोकेशन तुम्हाला दाखवतोय. मी मित्रांनो कधीपासून निघालो आहे नेहमीप्रमाणे लेट, पण आम्हाला लवकर पोचायचं आहे सनसेटच्या टायमिंगला तिथं. आणि सगळा सेटअप लावायचा आहे. काय बोलणार, अण्णा पाठवत नव्हता काय, रागातच आलाय डायरेक्ट. केल्याचे मालन चाललाय सासरवाडीला. केल्याच्या मला सासरवाडीला बॅग घेऊन जेजुरीला निघालो. जेजुरीला एलकोट जय मल्हार. एलकोट गाडीवर जेजुरीवर देवाच्या दर्शनाला खूप देवाच्या आठवण घेऊन निघालो. हे बघा बॅग वगैरे घेतलं. बॅग वर येते. झाली घेवायची आहे ती, झाली घे. नको त्याला घेऊन जाते. वाघ वाघ सूरसागर अतुल पाटील. सूर निरागलो. आज मस्तपैकी रातची धरणावर पार्टी करायचा आणि राहायचा प्लॅन आहे आमचा. बरेच दिवसांशी चाललेला आज सक्सेसफुल होणार आहे. मच्छरच्या जाळ्या घेऊन चाललेला, जाळ्या घेऊन आणि गिटार. खूप डेडली कॉम्बिनेशन आहे. कॅम्पिंग करायचा, विषा टाकायला चाललो होते तिथून जाळे घेऊन चालले. कॅम्पिंग करायचा पूर्ण बेत आहे, पण कॅम्प नाही तर प्लॅन कॅन्सल नाही. मच्छरदाण्या घेऊन चाललो. मच्छरदाण्या तालपत्रे घेऊन चाललो. वस्ती करायची तर करायची. इथं गौशाला बनवलेली आहे. तुला एकदम प्रोफेशनल दूध बीत करतात. बघा आमचा लागर. या डोंगराच्या त्या साईडला आहे मुंबई. मला बिल्डिंग दिसतात बघा, झूम केला नाही तर बिल्डिंग दिसते. आम्ही पोहोचलेला हाव फॅन्सी वाडी. हॅलो गाईस, ऑफ रोडिंग. इथला सगळा ऑफ रोडिंग करतो ना आम्ही, नुसतं ऑफ रोडिंग. धूल उरत चाललं आपण मागं. बघा जाऊ दे ना, लय मोठा आहे. जवळजवळ 2-4 एकर मध्ये पसरलेला अप्पारवलीचा बाग. डेंजर आहे आता इथं. बहुतेक उतरायला लागतंय. आता लॉगर थापलेला आहे ते. लॉगरची फाटलेली आहे. फाटलेले आहे लॉगरची गाण फाटलेली आहे इथं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. फायनली बघा ना जरा
आतमध्ये तर बघा काय परवलीचा बाग बाग दिसते. त्यासाठी साप टांगलीत पण साप नाही ती. चला 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 guys. बघा बॅट बॉल खेळताना लहान लहानशी लेकर काका बघा मच्छीवाला आलेला आहे. चालेल गाड्या पार्क करायला अजून 10-12 मेंबर यायचं बाकी आहेत. एक 4 व्हीलर घेऊन येणार आहेत आणि 4-5 जण बाईक घेऊन येणार आहेत. सेटअप मच्छरच्या झाल्या. मच्छरदाणी घेऊन आलो नाईट आउट करायला. काय बोलशील? येड जो गँग. पोरांची इथे टेंट नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त व्ह्यू आले आम्हाला पैसे मॉनिटाईज होईल. हे बघा 2-2 मच्छरचं झाले. एक आहे ना एक माझीकर आहे. गाडी काय लावची आहे? पोरांच्या लय हौस आहेत पण गरिबी लय गरिबी आहे. नाईट आउटसाठी थोडा एक गिटार पण आणलेला आहे. गाडी काय लावची? सगळं गम निघणार आहे त्यात गाणी. कसं दिसेल आपल्याला. बिर्याणीवाल्याचं सगळं पैसे देवाचं आहेत. अशी चौकशी चालली. ना दिलं ना मग आणि हा एवढा येतोय. थंडचा बॉक्स आणायचा आहे. फ्रूट बिअर आणि फ्रूट बिअरचा बॉक्स आणायचा आहे. गाईस फ्रूट बिअर फ्रूट बिअर. बिनविषारी साप आहे. ओके, सगळं ओके. बिनविषारी साप आहेत. फ्रूट बिअर हा दुसरा काय नाही आमचं. गाईस हा आहे नजारा आणि ही आमची मास सामान होत आहेत. नवं आलेला आहे कुल्फीवाला. कुल्फ्या इकाला. कशी कुल्फी दिलीस रे भाई? कशी कुल्फी दिलीस? 50 रुपयाला 4. 50 रुपयाला 4 कुल्फ्या आणि 2च घ्यायच्या असल्या मग हे निघलंय 50 रुपयाच्या 4 कुल्फे. आणि जो चालला आतितोष पुढं मेन माणूस ज्याचा प्लॅन होता. तो लॉगर आहे पण आम्ही कॅमेरामॅन आहोत त्याचा. मागचं बिअर गिल्स आहे तो आणि बिअर सिल्सचा आम्ही कॅमेरामॅन. आता तो पटकन इथे काहीतरी मेलेलं काही गोष्टी काहीतरी खाईल ते आम्हाला देईल खावायला. शेअर करते तो आमच्यासोबत. किडे बिडे नको खावर चांगला का मासा बिसा पकड. गल आणायला पाहिजे होतं ना पण लवकर लेट आलं. आणि जामच कालोख झाला इथं. बघायला गेलं असतं अजून 6:30 वाजता इथं आपण तेव्हाच व्हायला पाहिजे होतं काय पण करून. पण आमचा लॉगर आमची माणसं सगळी एक टॉप अँड टॉप आहेत. अर्धी कामाला गेली. रत्न आहेत म्हणजे एक रत्न. एक गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा, काला सगळं रत्न म्हणजे ते थेनसच्या हातानं सगळं लावलेलं आहे. ते 5 मणी ना तर ते एकत्र येत नाही. कोणतं तरी बलिदान द्यावं लागते तेव्हा ते एकत्र येतात. ही जागा निवडलेली आहे कॅम्पिंगसाठी. लय मोठा आहे, लय मोठा आहे. दाखवतोय काही. धर्मानगावला चिंबोरा. तर मित्रांनो आम्ही लोकेशनवर आलो. जाम लेट तर झाला आहे येता कारण की लांब आहे लोकेशन. जवळ बोललो तरी सुद्धा लांबच आहे. तर येता टाईम झाला. सनसेट झाला आहे बऱ्यापैकी लोकेशन. आणि बघू शकता लोकेशन पूर्णपणे झाला. तर काय करणार. लोकेशन बघा लोकेशन. लोकेशन तुम्ही ओळखत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जाम भारी लोकेशन. सांगतच नाही काय लोकेशन भेटायची नाही बाबा. नाही ओळखा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लांगडी टाकून देत एक्झॅक्ट पॉईंट एकदम. हे बघा या येताना अजून माणसा. इथं आम्ही आता टेंट सामान आणलं आहे. टेंटला इथं आता सुरुवात करू. लोकेशन एकदम मस्त आणि इथं बाजूला पाणी मस्त. हे बघू शकता आमचा अनिकेत पाटील सर. भरपूर तुम्हाला प्रत्येक जणाला असंच सामान आणायला लागला बेकार. जा रे शेकटाच्या शेंगा. पोपटीमध्ये आम्ही शेवग्याच्या शेंगा शेकटाच्या शेंगा वापरणार आहोत. झालं बंटेश पाटील बेकार. ही पोरी कोणाची ला 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 ला.
ती पोरी कोणाची, ओ माय गॉड, चॉकलेट बॉय. मित्रांनो, आता आम्ही लाकडा गोला करतून झाला ते आम्ही लाकडा गोला करतून. टाईम नाही राहिला, अंधार पडेल लवकरच, त्यामुळं आम्हाला काही करून लवकरात लवकर सगळा गोला करायचा आहे, जमा करतून. व्हिडिओ बनवायची म्हणा कशी अंगू माइनक्राफ्टचा लोड होतंय, सर्व्हर लोड होतंय आणि ऑफर समजा मी लाकूड तोडतूनच लाकडा जमा करतायत. कॅम्पिंगची सोय चाललेली आहे. कॅम्पिंग बनवायला आमची माणसं सज्ज झालीत. बेस रेडी करतायत बिना कॅम्पचा. ते आमचा पहिली लेवल झाली पार, म्हणजे लाकडं गोळा करायची. बघा इतकी लाकडं घेतली आणि माणूस झालाच आहे. सेकंड लेवल म्हणजे आता आमचा बेस, कॅम्पचा बेस, टेंटचा. आम्ही आग शेजाऱ्यांकडून घेतली. लवकर लवकर इथं आग पेटत ना, कधीपासून प्रयत्न करतो आम्ही तर होत नाही. तर तिथं शेजारी आमचे पलीकडं मित्र आहेत, आमचं लांबचे मित्र आहेत हे बघा. तर मग त्यांच्याकडून आम्ही उधारी म्हणून आम्ही जरा आग ही घेतली. कशी बशी आता सुरुवात झाली. हे आमचं टेंट दाखव भाई, हे आमचं टेंट लागले आहेत 2. पलीकडे जाऊ दाखव. हे टेंट आमचं येईल. आणखी एक आहे अजून सेटअप, तो पण लागेल. हे बघा आता अंधार पडलाय, बेकार अंधार पडलाय. आता आमचा आग पेटवतून आणि बाकीची आमची अजून तयारी चालू आहे. टेंट तर नॉर्मल लावलेत, त्यांना अजून सेटअप करायचं आहे. ओम भगनी भागोदरी ओंबट साहावर रांचे मध्ये पाणी होते जोरात. वक्रतुंड महाकाय मी काली जाती करतोय. रांचे मध्ये पाणी भरपूर येणार डिगोडे गाव मध्ये, गाव उडून जाणार. मुहूर्त केला तर नवीन मुहूर्त बनवायला लागतील. कॅम्प ही आमची 5 स्टार रूम कॅम्प. आम्ही म्हणत होतो तिथं थांबलेलो आहोत, आम्हाला माहितीच नाही कुठं आहे. मग त्याने सांगला नाही, मला कोणी सांगितलं नाही. आम्ही कधीपासून थांबलेलो आहे विचार करतो. बरं मी मग आवाज जाऊ देतो ना मी. आवाज नाही तिथे, झाडभर आवाज नाही. गाईस, तर आमचे बिनविषारी पोरांसाठी फ्रूट बियर. हात दुखलं भरलं बघ. ए कोण कोण जावं लागलं तिथं, अशी तुझा कारण तू वजन पण आहे ना. पाणी नाही का बंटला आणि कितला बसवा. हा जा साला फुकट बसलं ते. बंटेल आणि के जा दोघं तिथं आणि आरामात जा. तिथे टेंटची सुविधा चालू आहे अजून पण. जुगाड जुगाड पाटण टेकली तर गांड फाटेल. ते काटनची कुरी. अरे मधीची नको अरे, कोपरा कोपरा बोर बाटली मारशील. ना तर फुटत ना लवकर. ते कोणतरी आहेत बाबा बाबा. नको घे, बाटल्या आहेत, पॅक आहेत आपल्या, पॅक आहेत आपल्या. आरामात भाई. नाईस. अरे याचं कोण नव्हतं. बघू द्या चांगले आहे का. बघू शकला आपला रितेश पाटील आणि अरविंद दादूस. सगळ्यांचा पेस निघलाय. कुऱ्या इडलो या त्या टेंट बिंट लावलं. आमची पापलेट वाली आली या टोप घेऊन. रितेश पाटील. रितेश पाटील चिंबोरे आणलेले बघू शकता, तोच तो डेडिकेटेड माणूस. बघ जे आला ढेपला भरशील. आहेत कोणतरी. बघू शकता. आम्ही इथं सेटअप चालू आहे आमचा सगळा. एक यो बेबा पुऱ्या काय बघते काय माहिती, तवरे लांब गेलाय. हे घ्या, चला चिकन करा. घे हे घ्या, तू चिकन घे पिशवी. बनू बनव, मिक्स कर. तो कापून दिलाय फक्त, दही मिक्स करायचे. मी टाकला सगळा.
सर्कल मध्ये बसला आणि बोलत दोस्तों तो क्या आप लोग तैयार हो? ना कोई मंजिल है, एडवेंचर के लिए ना कोई मंजिल है, ना कोई मंजिल है, फिर भी निकल चला हूँ, फिर भी निकल चला हूँ, निकल पड़ा हूँ घर मैं से। हूँ उड़ता रहो बो डोरेमोन। कर जराशी पवाल जायचं का नाही? पवन आता हे काय करतो? मग कधी? गिटार वाजवायला बनवतो सकाळचे मग उद्या सकाळ सकाळची जायचं आंघोळ करायला सकाळची जायचं शूट करून जाव या काय करतोस? गिटार वाजवायला सो हे गाईज आता आम्ही जेवायला बसलोय आणि इकडं आम्ही आणला आहे टेंटवर बिर्याणी चिकन बिर्याणीचा एक नंबर टेस्ट. लागेल मग उदय तिथे आपण गेलो ना हो 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 हे आमचे आपले समोरचा व्ह्यू रॉयल बॉईज पाठव दिसतो. बेकार बस खावायला मित्रांनो. या खावाला मित्रांनो आता आम्ही इथं आमची बाजूला आग आहे सध्या धुमू दे आणि हे आमचं टेंट हे बघू शकता इकडं मागं कोणतरी मच्छी पकडताना इकडं अंधारात एकदम पाण्यान यो टेंट एकदम तुफान आलता जोराचा तुफान. हरेश द सिंगर सॅड लाईफ तू ही मुझको बता दे. इथे घुसलेले आहेत प्रमुख पाहुणे टेंट मध्ये घुसलेले आहेत बघू शकता. रेस्ट करतायत आणि कॅसेट बसला इथे आग लावून. तर अगली पेशकश दिल तुटे अशक केली व्हिडिओ काढायचे असतं टाकल ते. असंच बघते रे वाजवतो. एक लेट नाईट कॅम्प बांधण्याची तयारी चालली इथे. आमचे इंजिनियर थोडे फेल झालेत तर रिबिल्ड करतायत थिंग. चिटकूनच घे आगीच्या समोरला घे आगीन घे. आदिवासियों के काल में बनाए जाते थे इस तरह के तंबू बिना कुछ सहायता के. हमारे साथ है एक अनुभवी व्यक्ति रितेश पाटिल. इनका तकनीकी नॉलेज थोड़ा कम है लेकिन जो सिविलाइजेशन नॉलेज है वो नेक्स्ट लेवल है. हाउ टू मेक एन टेंट विदाउट टेंट. रितेशचा अख्खा ट्युटोरियल टाकायला लागेल यूट्यूब. कार्यक्रमाला आता सुरुवात होतोय तुमचा प्रतिसाद चांगला भेटू द्या आणि आम्ही मेहनत करतोय तर आम्हाला प्रतिसाद भेटण्याची अपेक्षा आहे. तर तसेच आताच आलेली देणगी हे देणगीकारांचं नाव घे. लडका बहुत मेहनती आहे. झोपलेले उठतील यांचं गाणे ऐकून. आवाज बघ. इथं जरा आमचं एंटरटेनमेंटचं काम चालू झालं आहे. आपण आता हे 2 आमचे टेंट लागले आहेत आणि तिसरा आमचा रेडी झाला आहे बघू शकता तुम्ही. रॉयल पद्धतीने एकदम देसी जुगाड असला म्हणून काय आला एकदम बेबी पिंक कलरचा आहे बघू शकता. त्याचे रिक्रिएट त्यांनी केलं आहे विवेक पाटील आणि रितेश पाटील यांनी बघू शकता. थोडा अजून टचअप देण्याचं बाकी आहे म्हणजे एकदम रॉयल होईल. आमचे प्रोफेशनल गिटारिस्ट आहेत विवेक पाटील त्यांना कोणी तोड देऊ शकत नाही. कि माला पे सिमरू मैं शिव का नाम सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम अब तो दुनियादारी से है मेरा क्या काम सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम कहीं लगता नहीं
हम क्या करें, चिकन खाले ये दिल तुम कहीं लगता नहीं, हम क्या करें, तुम ही कह दो अब ए जाने वफा, हम क्या करें, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें, बताइए मुझे तूने सीखा कहाँ से, मेरी जान सीखा, बताइए मुझे तूने सीखा कहाँ से, सारी उम्र हम मर मर के जिए, एक पल तो अब हमें जीने दो, सारी उम्र हम मर मर के जिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो, ना 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 ना, give me some sunshine, give me some rain, give me another chance to go up once again. Na 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 na. शायरों से लफ्ज लेके थोड़े से उधार, बोलना ये चाहता हूँ दिल से तुमको यार, हो गया है हो गया था हल्का सा खुमार, कोई ना रहा है दिल पे अपने जोर, लब में थोड़ा, लब में थोड़ा, ना 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 ऐ तुझं देऊलं साजतय, मुलाले मुलाले डोंगरा, पालखीला नाचिन गुलाल पैताचे. सर इथे एक गाणी होऊन जाऊ दे. तर आता पुढची अँकरिंग आहे ती आमचे पाटील सांभाळणार आहेत. पेटो वाघ पेटो. आपण ऐकूया. कल्याण चाकली सोन्याची ही पोरी कोणाची, कल्याण चाकली सोन्याची ही पोरी कोणाची, आईची काली न बापूची काला ही गोरी पोरी कोणाची, ही पोरी कोणाची, छान किती दिसते फुलपाखरू, फुलपाखरू. झिरमिर पाऊस झिरमिर पाऊस दार, मला दिसला झिरमिर देशील का सागरी दुनियेची सफर देशील का, गोव्याच्या किनाऱ्यावर रामावरीन देशील का, सागरी दुनियेची सफर देशील का, जांभरी वता हिरव्या झाडांशी भरलेला होता, मातीची कौला असतात. चिकना मावरा माझा, ताजा ताजा बोल ताजा ताजा, चिकना चिकना मावरा माझा, वसंत फुलताना प्रेमात रंगया.
आगीन टाकुरी अब तो एक गाना लगता है, हर अपना हमको बेगाना लगता है, तेरे बिना की अग्नि में पल पल तपती है, अब तो सांसें तेरी माला जपती है, दिल ओ जाना मिला ओ जाना दिल से याच्यासाठी दोन शब्द मनापासून ते त्यांचं मनापासून एक गाणी बोलणार आहे. त्यांचं ब्रेकअप झालेलं आहे. खूप खूप ब्रेकअप नाही, अॅनिव्हर्सरी आहे. काय झालेलं आहे? साहिलची आज HR सोबत अॅनिव्हर्सरी आहे. या गोष्टीवर याच दिवशी प्रेमात पडला होता. गाणी बोलणार आहे. अॅनिव्हर्सरी बद्दल आता साहिल Come on, come on. साहिल हे थांब गप गप. ए गाणी बोल गाणी बोल. बीट बॉक्सिंग नाही फुल गाणी बोल. सिंगर तर तसेच आताच पुढचे सिंगर पाटील आता सर्वांचा प्रेमळ लाडका पाटील कमलाकर पाटील हे स्वागत करत आहे एकदम मैदानात. चकडेवाला पाटील यांच्यासाठी माझ्यासाठी प्रेमासाठी आणि आमचा मित्र मीच आहे. मग मी आगीन जाऊ. कोलब्या भेटल्या पसावर मला पणची मोरायाचे वाणेला माझ्या गजना ग माझा राजा माझा सोना ग माझा राजा पहले प्यार का पहला खत देके उसे कबूतर जा कबूतर जा होरी मांडवा खाली तुला मी बायको बनवली नगराला तुझ्या आईला सांगे सुनामी हल्ली कल्याण शहरांची कोण्या गावाची हाय सण टिकली राणी लाल लाल कलरची बांगडी लाल लाल कलरची बांगडीचा कलर चांद मातला जीवन गुंतला कान बेवडा गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी हो गया संभाल मुझको हो मेरे यारो समझना मुश्किल हो गया तेरे चिकन
घाट का पानी तू रंग शर्मों का मीठे घाट का पानी तुझे तुझ में घोल दे मुझे याद रखना कहीं भूले न जाना परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के परदेसी परदेसी पेटू दे पाहिजे मुझे छोड़ के वाह क्या दर्द है तेरी आवाज में क्या दर्द है ए छोरा क्या दर्द है तुम्हारा मुझे छोड़ के मारे छोड़े मुझे छोड़ के मैंने प्रीत का छोड़ लिया जागूंगा नींद तुम्हें मुझे छोड़ के याचा अर्थ काय ते मी जागो म्हणता नींद म्हणता हरीश तेरे को रोज खाओ रितेश पाटिल सिंगर ना कोई साथी है फिर भी निकल चला हूँ मैं शायद इसकी तलाश हो कोई साथी मैं उद्या सपनों में असं गीत सादर करत आहे आशुतोष दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम हंसी का मेरे जीना जीना कैसे जीना हंसी का जीना तेरे बिना सच्ची है ये तारीफें से जो मैंने करी है जो तू मिला तू सजी है जिंदना मेरे हमदम वो आसमां मिला मेरे को मेरी यादें यादें हुए तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम हंसी का मैंने जीना जीना कैसे जीना ना सीखा जीना तेरे बिना हमदम ना सीखा कभी जीना जीना कैसे जीना ना सीखा जीना तेरे बिना हमदम निसर्ग हालोतीने जीवन सफर करा मस्तीने जीवनाचे गीत गारे व्यर्थ गारे निंदवारे हो नवे पंख नवे पंख पसरा उंच लहरा गारे जिंद गारे करने के फिर हंसी बात हो मुलाकात हो ना हो मेरी है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से आज बन चुका हूँ सच अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच में करूँ आसमां को छू लूं तितली बन उड़ूं आसमां को छू लूं तितली बन उड़ूं मैं हुए उड़ता रोबो गोरी जाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना
सावज होय शिकारी जादू पाहुनी घायाळांची प्रीती आली रंगुनी सावज होय शिकारी जादू पाहुनी घायाळांची प्रीती आली रंगुनी नयनांचे शरमारू नको ना प्रीत बोला दर्द सी गए दिल में जगाया आपने पहले तो मैं शायर था आशिक बनाया आपने काटे नहीं कटते दिन ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात काटे नहीं कटते दिन ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात लो आज मैं कहता हूँ I love you I love you I love you धन्यवाद. तसेच आताच आलेली देणगी रितेश कमलाकर पाटील यांच्यासाठी हरेश पाटील यांच्याकडून आलेली आहे 101 रुपये 777 रुपये 777 तसेच 777 मगन 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 गाणी बोल ना मगन पप्पा लगेच आता मला देवा पावशील का म्हणतात ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणतात ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणतात ते दावशील का टाळ्या बिळ्या वाजू नये ओ ओ असे आवाज मध्ये मध्ये काढू नये तर आता रितेश आणि आशुतोष सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी पहिले एकदा टाळ्या वाजवावे. कृपया टाळ्या वाजवावे. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेमान तुम्हाला शिवरायाची आन जय भवानी. तर मित्रांनो आता वाजलं 2 आणि आम्ही आता 1 2 पार्टनर एक तिसरा काय दिसत नाही रे आहे आणि चौथा मी बाकी सगळी आता दमली आणि सगळी झोपायला गेली ही बघा इकडे ही एक झोपली ती एक तिसरा टेंट तिकडे आमचा तका झोपली आणि बघा एकदम अंधार कालो कीट सगळे घर आज अमावशीची रात्र आहे आणि स्पेशल म्हणजे आज अमावस्येची रात्र आहे हो बेकार काला कुट्ट शनिवारची काली रात अमावस्येची आणि आम्ही आजचाच मुहूर्त निवडला आहे दिवस बघा कसला काला कुठ आहे एकदम पण मजा आली 2 वाजलं कंटिन्यू आमचं एंटरटेनमेंट चांगलं जाम मजा आली अजून आम्ही अजून जागरण करतो आणि मग सण बघतो काय सकाळचा आम्हाला सनराईज पण बघायचा आहे सकाळचे पण काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आराम पण हवा आम्हाला तर बघूया जाम मजा तर आली थकायला पण होईल ही आमचे पार्टनर झोपल्यान बघा वाकडी तिकडे झोपली जागा आहे ना सगळं उघडं नागडं आहेत बघ ही एक आहे हाय बस तिकडचे घालवत जागा कर पाण्या म्हणा हे बघा जागा नसते ती. हे बघा पुढे आणि वाजले किती बघ वाजलं बघा 2:23 आणि रात्रीचे एरिया बघ आणि हा बघा लोकेशन बघा अजून सकाळी पण तुम्हाला दाखवते हल्ली रात्री दिसतच नाही इतके पिले आम्ही आणि बिनी विषारी आम्ही हां आम्ही बिन मिशारे सगळं या Fruit beer फ्रूट बिअर फक्त सॉफ्ट ड्रिंक
हे बघ आमचा गिटार. नाही तर तुम्हाला वाटत असं की आमचा गिटार विटार एंटरटेनमेंट सोर्स इथंच आहे. हे इथून गाण लावलेलं. आणि हा इकडे आग दाखवूया. हे बघा आग आता थंडी पडत चालली. हाय अजून आग पेटलेली आतमध्ये. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही इथं काय ठेवणार नाही, आम्ही सगळं घेऊन जाणार घरात. हां ते महत्त्वाची गोष्ट. आम्ही इथं आलोय चांगल्या जागेवर, पण हे जेवढी कचरा आम्ही केली ना तेवढी आम्ही गोण पण आणली, त्याच्या सगळं भरून नेऊ. जास्त कचरा नाही आम्ही केली, जेवढे आहे तेवढा एक जागाच ठेवलाय. बघू पुढे जरा राऊंड मारूया, दाखवतो तुम्हाला लोकेशन. रात्रीचा फेरफटका पक्की ढग आहे, ओला आहे जरा साईडला. इकडचं काही दिसतच नाही, इकडचं आहे. पाण्याची इथं मस्त वाटते बघ. ही आहे लोकेशन मस्त. आणि इथं आमचा वरती टेंट आहे, तो लाईट दिस. चला जातो. नाही काही अंधार आहे त्यामुळे काय दिसतच नाही. आता सकाळचेच बघूया काय. बाकी आमची तिथं टेंटजवळ आहे उजेड, पण इकडचं काय दिसतच नाही. गडद अंधार आहे त्यामुळे काय दिसतच नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. उठलो सकाळी, अजून आताच जस्ट उठलो आहे. आणि काही जण उठली ना आमची, सकाळ झाली. बघा लोकेशन. आणि आमचा एक टेंट काढायला सुरुवात केली लगेच. उठा चला. हाळी भाऊ बिस्तर सगळा काढला और तसाच ठेवलाय. अरे कल तो मैं घर में सोया था. अरे आज बाहर कैसे आ गया. काला काला ढगलन पाऊस येते का काय. फायनली आम्ही सगळं आटपलं बघा. आता मगाशी काय होतं आणि आता काय आहे, काय होतं आणि काय झालं, म्हणजेच आम्ही सगळा टेंट वगैरे सगळा पॅक केलाय. वाट बघताना कधी चला चला भाई चला. आटपलं सगळा. हे भाई इथं जावायला पण रेडी झालं. चला आता निघतो. इथून आता सनराईज होईलच. फायनली आमची कॅम्पिंगची रात्र संपली. जेवढ्या दिवसात आमची इच्छा होती की कॅम्पिंग करायचं आहे, पहिल्यांदाच आम्ही ट्राय केला. पहिल्यांदाच कॅम्पिंगला आलो, पण एक नंबर झाला. आमची जी ट्रिप होती ते एक नंबर झाली. तुम्हाला लोकेशन जर तुम्हाला आवडली असेल किंवा लोकेशन तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला कोणती लोकेशन आहे ती. पण आम्हाला एक नंबर बेस्ट वाटली. जवळपासच आहे आमच्या लोकेशनच्या, जवळपास आम्हाला बेस्ट वाटली म्हणून आम्ही म्हटलं इथं तर ट्राय करूया. प्लस तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असाच पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
काय टाकतो काय?